ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भारत पाकिस्तान सामन्यावरून पुन्हा एकदा निशाणा साधलाय। सामना खेळून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं असं ते म्हणाले। कालच्या सामन्यावर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला, त्यातले 25,000 कोटी पाकिस्तानला मिळाले असा दावाही राऊतांनी केलाय। क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची मॅच होती पूर्णपणे। मी काल म्हटलं 1.5 लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला। कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते। कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1,000 कोटी मिळाले। 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग कालच्या मॅचवर झालं, 1.5 लाख कोटीचं। आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला 1,000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि 1.5 लाख कोटी जुगारातले किमान 25,000 कोटी पाकिस्तानात गेले। हा पैसा कोणासाठी वापरला जाणार? तर आमच्या विरुद्ध वापरला जाणार। हे काय सरकारला कळत नाही? हे काय गृहमंत्री अमित शहाना कळत नाही? हे काय जय शहाना कळत नाही? हे भारतीय क्रिकेट बोर्डाला कळत नाही? सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं। गावस्कर काय म्हणाले काल? सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं, सरकारने परवानगी दिली। सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता। हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो, लक्षात घ्या। तर